आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नितीन नवीन हे यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली। सर्वात कमी वयात नितीन नवीन भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी। नवी दिल्लीत पक्षाकडून अधिकृत घोषणा। मी कार्यकर्ता आणि नितीन नवीन माझे बॉस। नितीन नवीन भाजपचा वारसा पुढे चालवतील। अधिकृत घोषणेवेळी पंतप्रधान मोदींकडून नितीन नवीन यांचं अभिनंदन। संग्राम थोपटे भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्या कारखान्याला अजित पवारांनी मदत केली नाही। भाजप नेते चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर आरोप। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी कारखान्याला 500 कोटींचा निधी देण्याचं आश्वासन दिल्याचंही वक्तव्य। नागपूरच्या नव्या महापौर उपमहापौरांच्या कार्यालयाचं नूतनीकरण सुरू। स्थायी समितीचे अध्यक्ष, सत्ताधारी पक्ष नेते तसंच विरोधी पक्ष नेते आणि गट नेत्यांच्या दालनाचं नूतनीकरण करण्यास सुरुवात। दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा डंका। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राचे लाखो कोटींचे करार। महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक गुंतवणुकीसाठी विविध कंपन्यांसोबत करार। उद्योजक भरत गीते यांच्याकडून जागतिक आर्थिक परिषदेत गेल्या वर्षी 500 कोटी रुपयांच्या सामंजस्य कराराची अवघ्या एका वर्षात यशस्वी अंमलबजावणी। भरत गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकांचा मला अभिमान। दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांचे गौरवोद्गार। अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात। अपघातात ऑटो रिक्षाचा चक्काचूर। जखमी रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर, उपचार सुरू। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती। लवादाने अहवाल सादर केल्याशिवाय कुठलेही झाड न तोडण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाच्या सूचना।